जिरा आणि लसूण लाल झाले. आपली भाजी आहे ती आपण आता टाकूया. त्याच्यामध्ये टाकून लगेच झाकण ठेवायचं. चांगले एकदा मीठ हलवून व्यवस्थित सगळीकडे लागू दे. आणि आता झालं आपलं आळूचं थपथप आहे ना. आमच्याकडे बाबा तेरी बोलतो आम्ही. ह्या 2 मिनिटं ना अशा जरा कुरकुरीत झाल्या पाहिजे कढईमध्ये. असे लगेच टाकून लगेच काढायच्या नाही. त्या कशा बघा तेल पण त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसतंय. नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आता पावसाळा सुरू आहे, तसंच आधी रानभाज्या दाखवल्या होत्या. आज एक अशी सगळ्यांनाच माहिती असणारी अशी रानभाजी आज करणार आहोत. ती जास्त करून पावसाळ्यातच उपलब्ध होते, बाजारात पण सहज मिळून जाते. आपण आज अळूची भाजी करणार आहोत किंवा अळूचं फतफद पण म्हणू शकतो आपण. आणि अळूच्या वड्या कशा करतात, परत त्या अळूच्या पानांची भजी कशी करतात, अशा वेगवेगळ्या रेसिपीज आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी मंडळी बहुतेकांना प्रश्न पडतो की अळूच्या भाजीचं अळू आणि वडीचं अळू कसं ओळखायचं. तर आज आम्ही तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स कसा ओळखायचा ते आम्ही दाखवणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणारं सगळं साहित्यही मम्मी सांगणार आहेत, ते आपण साहित्य बघायचंय. आणि तीनही रेसिपी, अळूची भाजी, अळूच्या वड्या आणि अळूच्या पानांची भजी, ह्या 3 रेसिपी आज आपण पूर्ण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी कशी वाटते तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूयात. तर आपल्याला इथे पानं दिसत आहेत. ही 2 प्रकारची अळूची पानं आहेत. ही आहेत वडीची पानं आणि ही आहेत अळूच्या भाजीची पानं. देठ आहे ना अळूचं, हे काळं देठ असतं. काळं देठ ह्याचं. आणि हे देठ बघ सफेद देठ आहे. सफेद देठ आहे. त्याच्यामुळे अळूची वडीची पानं म्हटलं की ह्याला आहे बघ काळा देठ, पूर्ण एकदम पूर्णपणे काळा देठ दाखवलं जातं. आणि ह्याचे बघ सगळे पूर्ण सफेद सारखे, म्हणून अळूची वडीची पानं ही अशी काळी सारखं आणि ही हिरवट सारखी आहेत बघ. त्यांचा हे रंगच हिरवा आहे. म्हणजे पानांचा कलर आणि देठांच्या रंगावरून तुम्ही ओळखू शकता की कोणती वडीची आहेत आणि कोणती भाजीची आहे. ते तुम्हाला खाज जास्त असते. आणि ह्या पानांना जास्त खाज असते, ह्यालाही असते पण कमी प्रमाणात असते. बरोबर. तर त्यामुळे अळूच्या भाजीत आपण प्रामुख्याने कोकम आपण वापरतो. आता आपण दोन्हीही जे हे आहे ते साफ करून घेणार आहोत. हे धुवायचंय, हे साफ करून बारीक करायचं. तर आता आपण बघूया ही पानं कशी साफ केली जातात. ही केस आहे ना ही पूर्ण काढायची असते. थांब आता दुसऱ्या ह्याच दाखवते तुला. हे बघ, हे आहे ना ही केस असते, ही काढायची असते ना. ते ह्याच्याने कोकळ्यासारखा कवकवा येतो. हे पूर्ण व्यवस्थित हा देठ साफ करायचा एकदम. जरा पण केस त्याची ठेवायची नाही. आणि व्यवस्थित अशा मोठ्या मोठ्या हे बघ अशा तुकड्या करून आपण त्याची मग नंतर भाजी बनवायची. हा पूर्ण केस काढून टाकायचा. हा केस अजिबात लागला नाही पाहिजे त्याला. हा बघ, देठांची पण भाजी बनवतात ना आपण. पण अळूचं हे जे पान आहे ना त्याचे 3 ते 4 प्रकारे आपण भाजी करू शकतो. काही जण गाठी बनवतात पाण्याच्या, काही देठांच्या देठी. आपणही त्या दिवशी झालेच नाही ना, आपण दाखवलं नव्हतं ना. आता आपण नेक्स्ट टाइम ह्या देठांची भाजी दाखवू कशी करतात. ती अगदी मस्त आंबट अशी भाजी होते, आंबट तिखट. तेही आपण दाखवणार आहोत. आता गणपतीला गावी गेला ना की आपण तेरी मस्तपैकी भरपूर आणूया. आणि मग ती तेरी, इकडच्या तेरीमध्ये आणि तिकडच्या तेरीमध्ये खूप फरक आहे. गावची तेरी खूप पाणी सुटतं आणि तेरी खूप छान, तो आळू खायला एकदम चवदार होता. आणि ही पानं अशी एकावरती एक अशी ठेवायची. हे बघ, हे अशी पानं. आणि हा सगळा केस काढून टाकायचा त्याचा. पानांना बऱ्यापैकी खाज असते, त्यामुळे तुम्ही साफ करायच्या आधी थोडंसं कोकम लावून घेऊ शकता हाताला. कोकम किंवा तेल लावून. प्रत्येकाच्याच असं ना, आता मी कधीच काय लावत नाही, पण माझ्या हाताला जास्त करून कधी खाज वगैरे अजून आली नाहीये जास्त. पण काय जणांना याची खाज खूपच होते बाबा, कारण ही खाजवळच आहे एकदम खरं म्हणजे. साफ करायच्या आधी कोकम लावू शकता. बरोबर आहे ते. ह्या पानांचा आता सगळं आपण केस काढलेला आहे. हा बघ, एवढा कचरा पूर्ण निघालाय. ही थोडीशी पानं, आम्हाला जास्त नाही, थोडीशीच आहे. ही अशी पानं पलटी करून त्याच्यावरती हे देठ आहेत ना हे असे घ्यायचे आणि ह्यांना चांगलं असं दुमडायचं. हे बघ असं. आणि ह्याच्यावरती आपण अशी बारीक व्यवस्थित अशी 2 भाग करून त्यांना व्यवस्थित असं बारीक कापायचे. आता ही भाजी आपण कशी धुवायची ती बघा. ही ना भाजी अशी मस्तपैकी व्यवस्थित चुरली पाहिजे ती.
आणि साफ धुवून म्हणजे चुरून चांगली भाजी धुतली पाहिजे, म्हणजे त्याचा खाज आहे ना ते निघून जातं आणि मग तोंडाला जास्त खाज उठत नाही, ती भाजी चांगली चुरून धुतली तर. आणि अशीच भाजी धुवून आता आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये टोपामध्ये टाकायची आहे. आणि ह्याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवू नका या भाजीमध्ये. मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायची. आपण पावटे दुपारी भिजत टाकलेले आहे, हे पावटे साफ धुवायचे व्यवस्थित. हे पावटे आपले साफ धुवून झाले. आता ह्याच्यामध्येच आपण ही तेरी धुतलेली आहे, आळूचे धुतलेले आहे, हे याच्यामध्ये टाकायचं आहे. फक्त ह्याच्यामध्ये पाणी जरा पण टाकायचं नाही आपण. आता यालाच पाणी सुटतं, कारण त्याची चव मग निघून जाते. पाणी आपण टाकायचं नाही. चवीला पाहिजे तर असं शिजवून फोडणी टाकायचे. पाहिजे असेल पातळ तर जरासं गरम पाणी करून थोडंसं असं टाकायचं. बारीक करून ठेव पहिला, नंतर त्याच्याआधी झाकण ठेवायला आपोआप पाणी सुटेल बघ. थोडं नंतर मिरची आणि कोकम नंतर टाकूया आपण त्याच्यामध्ये. आता आपण अळूवडी बनवणार आहोत, तर ह्या पानांचे देठ कसे काढून घ्यायचे ते सरळ कसं करायचं आता मम्मी आपल्याला दाखवते. देठ आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं. हे देठ असं साईडने काढून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्या पानांची तशीच देठ काढून घ्या, कारण हे जाड आहे ना, जाड असलं की मुलं घडी बरोबर येत नाही त्याची. मग हे बारीक करून देठ काढलात ना तर त्याची जेव्हा आपण पीठ लावतो तेव्हा ह्याची घडी चांगली आली पाहिजे. म्हणून हे मोठे मोठे देठ आहे ते काढून घ्यायचे व्यवस्थित असे. आणि नंतर हे पानं धुवून साफ करून नंतर मग आपण त्याला बेसन पीठ लावायचं. हे आता पानं अशी साफ स्वच्छ अगदी धुवून घ्यायची व्यवस्थित, एक एक पान करून. तर आपण इथे वडीची तयारी करत आहोत, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं. इथे कोकमाचं पाणी आहे. कोकम 10 ते 15 मिनिटं आपण भिजत ठेवलेली आहे, त्याचं मस्त असं लाल पाणी निघालेलं आहे एकदम. त्यानंतर इथे तांदळाचं पीठ आहे. भजी खुसखुशीत किंवा वडी खुसखुशीत होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे सफेद तीळ घेतलेले आहे. सफेद तीळ अजून टाका. हा, सफेद तीळ टाकल्यामुळे वडीला चवही येते आणि ते छान आपल्या दिसायला शरीराला पण चांगले आहे. आपण असंच तर खात नाही ना. बरोबर, आणि शरीरालाही चांगले असतात. त्यानंतर इथे लाल तिखट घेतलंय, हळद घेतलं आहे आणि ओवा घेतलेला आहे आणि हा बेसन आणि बेसन घेतलेलं आहे. या सगळ्या साहित्याबरोबर आपण एक पेस्ट बनवूया. ते पेस्टने जरा टेस्ट छान येते. कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण याची पेस्ट बनवायची सुकी. ह्या सगळ्याची आपण एक पेस्ट बनवून घेऊया. सुकी पेस्ट बनवायची. आपण आता एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं एक एक साहित्य आपण टाकून घेणार आहोत. पहिलं आपण टाकले आहेत सफेद तीळ, त्याच्यानंतर ही सगळी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट आपण टाकून घेऊ. चवीनुसार अर्धा चमचा हळद. आणि याच्यात आता आपण मिरची घेतलेलीच आहे ना, मग तिखट मसाला थोडा कमी घ्यायचा. आपण हा पीठ घेतलाय तांदळाचा, हा पण अगदी थोडा म्हणजे असं कुरकुरीत होण्यासाठीच घ्यायचा आहे. आणि ओवा आपण घेतलेला आहे, तर ओवा असा थोडा बारीक करून टाकायचा त्याच्यात असं. आणि थोडस 1 चम्मचभर जिरा हवे, तुझ्या हातावरतीच घे, तो पण चोळूनच टाक त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण हे पाणी जे केलेलं आहे ना कोकमाचं, ते पाणी टाकायचंय ह्याच्यामध्ये. हे 1 वाटी आपलं बेसन घेतलंय आपण. हे बेसन आणि हे सगळं मिश्रण मिक्स करायचं. घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं. पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तेवढंच पाणी घ्या, जास्त पण एकदम ओतू नका, मग पातळ होईल. आणि मग ते जरा मीडियम असलं की वडी चांगली होते एकदम. आपण ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मस्त सुटलं. आता आपल्या भाजीला पण पाणी चांगलं सुटलंय व्यवस्थित एकदम. खालीवर कर असे असं. आणि चांगलं अजून परत थोडं झाकण लावून मस्तपैकी ठेवून दे. आपलं हे पीठ पण आता तयार झालंय अळूवडीचं. आता हे बघा मस्तपैकी पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, एकदम छान पैकी झालंय. आता आपण ना
कोकमाचे जे साली आहेत ना त्याचं हे पाणी जरा याला लावून घेऊया, म्हणजे खाज वगैरे असेल तर निघून जाईल. आणि हे पीठ लावताना काय करायचं, पूर्ण पातळ करायचं, म्हणजे पीठ पातळ पातळ झालं पाहिजे. तर ते एकदम जाडसर लावून ते पिठळल्यासारखं लागतं मग ते. त्यापेक्षा हे पीठ असं पातळ एकदम व्यवस्थित लावून सगळीकडे घ्यायचं. एकदम जाडसर पीठ लावायचं नाही. आणि हे पण आता असं घ्यायचं आपण, हे असं असं व्यवस्थित एकदम दाबून चांगलं. एका वडीमध्ये मी आता 3 पानं लावते पूर्ण. हे सगळीकडे पीठ लावून झाले. आता आपण घडी करून घेऊया. हे जरा असं मोडून घेऊया, म्हणजे एकदम घडी व्यवस्थित येईल त्याची. मस्तपैकी असं व्यवस्थित रोल आला पाहिजे, मस्तपैकी एकदम. पीठ जरा मीडियम असेल ना तर रोल पण छान येतो आणि आळूवडी पण चांगली शेकल्या जाते व्यवस्थित. हे बघ अशी मस्तपैकी चांगली आपल्या आळूवडीचं व्यवस्थित एकदम झाले पूर्ण. अळूवडी उकडण्यासाठी आपण पाणी घेतलेलं आहे टोपात. आता या पाण्याला चांगली उकळी येऊ देत. त्याच्यात आपण लिंबू टाकून घेऊयात, कारण हे जे टोपाचा काळपटपणा आहे ना तो लिंबू टाकल्याने निघून जातो, म्हणजे टोप काळा होत नाही. त्यामुळे आपण पाणी उकळताना त्यात लिंबू टाकू. आता ही आपली भाजी बऱ्यापैकी शिजली. पाणी सुद्धा सुटलेलं आहे या भाजीला. आपण जराही पाणी टाकलं नव्हतं, ते पाणी ऑटोमॅटिकली सुटलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता कोकम टाकूया आणि 2 मिरच्या टाक त्याच्यामध्ये. एवढंच बस. अजून थोडा वेळ ठेवले ना की छान पैकी कोकम पण लागेल त्याला, पावटे पण शिजले चांगले आणि भाजी पण चांगली आली. हे आता वाफायला आपण अळूवडी ठेवायची व्यवस्थित एकदम त्याच्यावरती, टोपावरती आता वाफायला ठेवायचे व्यवस्थित. आता वाफू दे तिला चांगली. झाकण मारून ठेव. हे आता मगाशी आळूवडी बनवली ना त्याचंच हे पान आहे. हे तुटलंय म्हणून मी नाही बनवली. आता त्याचे आपण थोडे भजी बनवून बघूया याचे अळूचे. हे आपण अशीच कापायचंच आहे बारीक एकदम. पानामध्ये थोडीशी कोथिंबीर पण कापून टाकायची, म्हणजे चवीला जरा छान लागतात अशा. ते पानच आहे ना फक्त त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता थोडं आपलं 2-4 थोडस कढीपत्त्याची पानं पण टाकायची, म्हणजे वास पण छान येतं. ते पण कापूनच टाकायचे त्याच्यामध्ये. सगळ्यांनी करून बघा, हे छान लागते भजी. आता हे टाकते. ह्याच्यामध्ये मी कोकमाचं पाणी घेतलंय. आता मगाचच पीठ आहे ते. आता आपण हे ते वडीचं पानं टाकूया. त्याच्यानंतर ही आपली कोथिंबीर थोडी टाकूया आणि हे आपला कढीपत्ता थोडासा टाकलाय. थोडंसं चवीनुसार हळद टाकायची, थोडासा मसाला टाकायचा तिखट मसाला, थोडा गरम मसाला. आपल्याला जे वस्तू पाहिजे ते भजीमध्ये टाकाने खावा. हा थोडासा जिरा टाकते, चवीनुसार आपला थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं आपण बेसन पीठ घेतलंय, ह्याच्यातच मगासारखं थोडंसं तांदळाचं पीठ दे. थोडंसं आपण तांदळाचं पीठ टाकायचं याच्यामध्ये, जरा कुरकुरीत भजी होण्यासाठी. टोप चांगला तापलाय. आता आपण थोडंसं तेल टाकूया त्याच्यामध्ये. तेल टाकून त्याच्यामध्ये फोडणीला लसूण टाकूया. लसूण जरा मस्तपैकी लाल होते तोपर्यंत थोडंसं जिरं टाकूया त्याच्यामध्ये, थोडीशी राई टाकूया. चांगलं लाल झालंय. आता जिरा आणि लसूण लाल झाले. आपली ते अळूची भाजी आहे ते आपण आता टाकूया. त्याच्यामध्ये टाकून लगेच झाकण ठेवायचं. वाफ निघाली नाही पाहिजे, आतल्या झणझणलं पाहिजे ते.
पैकी हा असं. आणि आता त्याच्यामध्ये पाणी आपण वरती ठेवलं जरा ते त्याच्यामध्ये टाकू. फोडणीचा वास मस्त आला एकदम ना, छान आला ना, मस्त वास आला. असं फोडणीचा वास आला पाहिजे छानपैकी. आता आपण हे पाणी होतं ना वरती गरम, ते आपण त्याच्यामध्ये थोडंसं पातळीसाठी असं मस्तपैकी आपली अळूची भाजी. कोणाला पातळ पाहिजे तर पातळ करा, आम्हाला चपातीशी खायचंय, भाताची पण खातात ही लोक. ह्याच्याबरोबर ताकाची कढी पण चांगली लागते. दही आणि हे पण खाल्लं तरी पण छान लागतं. आम्ही तर ताक बनवतो, कढी बनवतो कधी कधी ह्याच्याबरोबर. बस जाऊ दे ते हे होईल. बस लसूणचा वास मात्र मस्तपैकी एकदम झणझणल्यासारखा वास आलाय छान पैकी. आता ह्याला चांगली उकळी येऊ दे मस्तपैकी एकदम. चवीनुसार त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आता. बस छानपैकी आता उकळू दे त्याला चांगली. एकदा मीठ हलवून व्यवस्थित सगळीकडे लागू दे. आणि आता झालं आपलं आळूचं थपथप आहे ना. आमच्याकडे बाबा तेरी बोलतो आम्ही, आळूच तेरी म्हणून आम्ही तिला बोलतो गावी. अळूचं फतफद. सासूबाईला आमच्या गावी फक्त तेरी बोलतो आम्ही. आळू बोलतो पानाला, पण तेरी बोलतो त्याला, तेरी. ते जरा तो चांगला उकळून बघ तेजस. हे बघ असं मस्तपैकी वाफ येते. आता शिजते अजून 10-15 मिनिटं तरी त्याला चांगलं व्यवस्थित सगळं शिजलं पाहिजे. 10-15 मिनिटं अजून झाकून ठेवा व्यवस्थित त्याच्यावरती. हे तर झालंय चांगलं. हे बघ मस्त उकळी आली त्याला. झटपट अशी अळूच्या पानांची भजी आपण मगाशी कृती केलेली. त्यात आपलं तेलही मस्त तापलेलं आहे, तर आपण त्या भज्या एक एक मस्त तेलात सोडून देऊ. भजी तळताना ना म्हणजे तेल चांगलं तापवून घेतलं तरच ती भजी छान होते. छोट्या छोट्या आकाराचे आपण पकोडे टाईप टाकून घेऊ. या पावसाळ्यात ही नवीन भजी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. कांदा बटाटा भजी तर सगळेच करतात, पण अळूच्या पानांची भजी ते पण बरेच वेळा केली आहे. पण आपले प्रेक्षक पहिल्यांदा बघतायत, त्यांनी ट्राय करा. छान कलर येतोय त्या भजीला आणि भजी एकदम मस्त पैकी वाटते. तुम्ही बटाट्याची भजी खाताय, कांद्याचे रोज करून खाताय, आता आळूवडीचं पानांचं भजी जरा करून ट्राय करून खाऊन बघा. कोणाला अळूवडीची खटपट जास्त करायची नसेल, अळूवड्या खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असतील, तर झटपट आपण अळूचं पान चिरायचं, त्याच्यात बेसन तांदळाचं पीठ टाकायचं, बाकी साहित्य टाकायचं आणि अशी मस्त पैकी. पण हा कोकम टाकायला विसरू नका, नाही तर खूप खास येईल. आणि झटपट अशी कुरकुरीत भजी एकदाच नक्कीच ट्राय करा. आपल्या भजीचे जे वस्तू तुम्ही टाकता ना तेच वस्तू ह्याच्यामध्ये पण टाकायचंय. फक्त एवढंच की याच्यामध्ये जरा कोकमाचं पाणी आहे ना ते जरा व्यवस्थित टाका, म्हणजे ते जरा अळूच्या पानाला कसं जरा खवखवल्यासारखं पण होतं आणि खास पण असते. जरा मस्त भजी लाल लाल एकदम अगदी छान झाले. टाक आता तुझं मस्त एकदम होतात पण छान. तर आपली अळूवडी आपण उकडत ठेवलेली, ती आता मस्त उकडलेली आहे, बऱ्यापैकी थंडही झालेली आहे. तर आता त्याची कापं करून घेऊ आपण, त्याच्या वड्या पाडून घेऊ आणि त्या मस्त खमंग तळून घेऊ. अगदी पातळ अशा, जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही, अशा वड्या पाडून घेऊयात आपण. छान पडतात. एवढं तळून घेऊ. तर आपण अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत, आता मस्त तेलात सोडू. राहिला पाहिजे व्यवस्थित. आणि दुसऱ्या आता तळायला छानच कुरकुरीत अशा अळूवड्या झालेल्या आहेत आपल्या. बाकीच्या वड्याही आपण तळून घेऊया. सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आणि छानच झाल्यात एकदम.
ह्या 2 मिनिटं ना अशा जरा कुरकुरीत झाल्या पाहिजे कढईमध्ये. असे लगेच टाकून लगेच काढायच्या नाही. त्या कशा बघा तेल तेल पण त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसतंय. मस्त लाल होतात तळवड्या. तेल मस्त लागले तर एकदम छान पैकी वाटतं. तर मंडळी, हे अळूचे 3 प्रकार आपण आज पाहिलेत. अळूची वडी, अळूची भजी आणि अळूची भाजी म्हणजेच अळूचं फतफद. तर ह्या 3ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवा कशा झाल्यात. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदम मस्तपैकी भाजी पण झाली आहे, भजी पण छान झाले, आलू वड्यामध्ये तेल पण छान पैकी दिसत आहेत. एकदम मस्तपैकी जेवण. जेवायला या आज आमच्याकडे सुंदर असे.